जागी आहे का? तर थांब. किती दिवसाची तिची उठपाय पकडलं का उठूनच पाहिजे. केसाला हात फिरवला का उठूनच पाहिजे. नाही केस करू देत बरोबर, नाही काही करू देत. नुसती बुची बुची बुची. पाहू दे केसात काय आहे तर पाहू दे. पाहू दे ना मग, पाहू दे ना, पाहू दे. हो चांगली होती हो पोरगी. ते मस्त खेळे हो तू यासोबत. ते तर मारे नाही काही नाही. पिंट्या गिंट्या मारते का आता तुला? त्या केसात तर काहीच नाही वा. की चांगली केस आहे माझ्या बाईची. वेणी घालून देतो आता चांगली मस्त. केस सोडलेच आहे तर वेणी घालून देतो मस्त. थांब. बसली का होय बबिता? बसली? आणि हे काय पोरीच्या उवास पाहून राहिली काय तू? आबाई आलं ना बिचारे. कपडे गिपडे नाही काढत का? आबाई आलं ना. अमाय बाई, अंजनी बाई कधी आली हो तू? आणि दिसली नाही. कधी आली हो तू अंजनी बाई? बापा बापा, जे पोराच्या घरी गेली तर अटकलीच बाप्पा तिकडं. लय आठवण ये हो तुझी वाली. बाई तर नेहमीच आठवण करे हो निर्मला बाई तुझी वाली. ये ना बस ना, ये बस. आमा अशी सारखी बस. इकडून बस, इकडून बस. ह्या आत्याच्या साईडनं बस. पाहू दे. आता बुची घालून देतो ना, बुची घालून देतो म्हणला ना. बुची घालून देतो. त्या सातान उचल विचारतो निसती केस विसरू नाही देत ना काही नाही. आण मस्त बुची घालून देतो. आता वेळ आहे तर आण बरं. ये बरं. पाय बाई पोट्टी उठूनच पाहिली लगेच आहे. लगेच उठून पाहिली. बोल ना अंजनी बाई, बोल ना. काय म्हणतं? कधी आली तू पोराच्या घरून? काही सांगितलं नाही काही नाही. आली नाही बापा घराकडे. आज दिसून राहिली. कधी आली हो? कालच आली बिचारे. कालच आली. आणि दुकान लावलं. ती बहीण भेटली ना मला, निर्मला भेटली ना. आलती ना दुकानात. ती पोरगी बी आली होती चॉकलेट घ्यायले. अमाय बाई हो का? मला तर निर्मला बाईनं सांगितलंही नाही. मला हे जिपरीनं मायवाली पोरीने नाही सांगितलं, पिंकीनं. आणि निर्मला बाईची मायवाली कालपासून भेटही नाही म्हणा. काल सकाळी भेटलो तेव्हापासून बोलणंच नाही. गेली नाही मी आणि ते नाही आली. आता सूरज आला ना, आता सूरजच्या शाच्यात असं माय बहीण. हो ना. आणि सूरजनं रोशनी गेली होती म्हणते, उठून पाहिली होती म्हणते. खरी आहे का गोष्ट? तुला कोण सांगे वा? कोण सांगे तुला? सांग बरं मला. कोण सांगितलं? कोण सांगणार? गंगानं सांगितलं. अजून कोणा सांगितलं? हो का? तिनं सांगितलं का? नाही पचली का तिच्या पोटात गोष्ट? नाहीच पचली आहे ना. आता बंद गावालेच फिरू सांगते का काय? तर काय माहित का माय माझी. तरी बरं चाल का तिले पोरग आहे. आणि काही दिवसानं एक नाही एकच पोरग आहे. तर आता होईनच तिला आज नाही उद्या अजून. ते जाऊ दे तिची गोष्ट. तू नाही झोपडी कधी काढली व? मस्त दिसून राहिली झोपडी. आणि हे मागच्या साईडनं भांडे खुंडे इथंच ठेवतं वाटतं. इथंच स्वयंपाक रूम काढली का? नाही मी ना हे पत्र्याचं हे काढलं. पत्र्याचा शेड थोडासा काढला. तिथं स्वयंपाक रूम केली. मी म्हणलं आता हे माय घर नाही होईन. तुले तर माहीत आहे दुसऱ्याचं घर होय. मला माझ्या बाईच्या ओळखीनं राहिले भेटलं. आता ह्या गावात आली तर बाईच्या शेजारी. तर त्याचं आता घर खराब करायचं थोडी आहे. मला कधी कधी चुलीवर स्वयंपाक करावं लागते. गॅस गेली म्हणजे. तर मग मी म्हटलं त्याचं आहे चांगलं घर सिमेंटचं. तर मग मी अजून हे इकडं अलग काढली एक आपली पत्र्याची. तर हे पलंग गिलंग टाकतो कधी कधी. असेच राहू देतो पलंग टाकून. कधी कधी जा बाप गिप झोपते. मी बी मग बाहेर कधी कधी हवा राहते मस्त. थंडी उन्हाळ्याची गरमी होती तर मग बसतो दोघे जण. जोपर्यंत बसायचं तोपर्यंत बसतो. आणि मग जातो रात्री 1-1:30 वाजता घरात झोपाले. तोपर्यंत झोपतो. तर टाकली इथं बाई पलंग. तो म्हणते सैराटची झोपडी असल्यासारखीच आहे म्हणते बाप्पा. सैराटली झोपडी. सैराटची झोपडी अशी होती काय बा? असं आहे का? मी ना तर सैराट पिक्चर पाहिलाय नाही बिचारे. काय माहीत का बाप्पा. मी पिक्चर पाहायला माहीत हो. पण आता झोपडी गिपडीकडे एवढं लक्ष नाही दिलं. कशी आहे काय आहे काय माहीत का बाप्पा. जाऊ दे बाई कशी असो. आपलं गरीबाचं घर आता सैराटचं दिसो का कोणतं काय जाई दिसो बाप्पा. मग काय करतं. मग आता त्याचं घर खराब नाही करता येत ना. पाहिन तर तेच घर मग आता राहीन तर पैसे जमले म्हणजे मग हेच घर विकत घेऊन घेईन मी. समजा झालं तर आता काय सांगा बाई. होते घेणं नाही होत. नाही तर मग जागा घेऊन बांधा लागन.
एखादे घरकुल मरकुल भेटलं गिटलं तर तसं करा लागेल बाई. घरकुल भेटलं गिटलं तर. हो ना व, भेटन ना, काऊन नाही भेटन. आणि तू काऊन अशी आहे व? हे झग्गाच घालू नाही का? मी म्हणलं पोराजवळ गेली तर चांगले अलग अलग कपडे घालत असशील म्हणलं, साडी घोडी. ह्या वयात मला आता कुठं मटक चटक कर म्हणतो. माझं जग्गाच बरं आहे. मला याच्यातच उठता बसता येते बिचारे आता. मग म्हातारपणी कुठं साडी निसतेन हेन थेन थेन ते. हे जग्गाच बरं आहे मायावाला गाऊन सारखा. हेच परवडते मला. मी नाही घालत बाई साडी घोडी. माझ्याकडून नाही असं हे होत. पहिलेशी एवढूशी बाई आणि ते एवढूशा कमरीने मार जशी साडी घातली होती मी ना 1-2 वेळा. पण मग मी घालतच नाही, जाऊ दे म्हणलं मी. आणि मला नाही आवडत बाई. माय हेच बरं साधं भोय. तुम्हीच घालत बसा. मला असं शोभते. साडी बुटकीत दिसतो म्हणते मी. आपल्या अरुणचे बाबा म्हणते बुटकीत दिसतो, म्हणून मग घालतच नाही. हेच बरं. बरं बापा, आपल्याला जसं पटते तसं करा. बरं, तुला वाटते तसं कर बापा. आम्ही बाई मस्त बसले होते मी आरामशीर. अबाई गिबाई आलं तर पाणी गिनी येईन ना, पडन ना तुमच्या अंगावर. अबाई किती विजावून राहिले, आवाज नाही येऊन राहिला तुम्हाला? नाही पडत व निर्मलाबाई, नाही पडत. हो काय व आबाय, हे बुडबुड बुडबुड येते आणि सरका सुद्धा पाणी बी येत नाही. मग कुठे येऊन राहिलं व? 2-4 थेंब आले ना आलेच तर नाही पाणी. लगेच चाललं गेलं. नुसतं आबाळच वाजते जोरा जोरा, टंग टंग खडंग 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 खडंग. पाणी तर आलंय नाही, गरमी होऊन राहिली मार. काय करावं, बसली मग इथं बबिताजवळ. आणि ते भाऊ आहे तिथं दुकानात बसलेला. आम्ही बी बबिताजवळ आली. मी म्हणत होती 2-4 मिरच्या आहे का बा? त्यावर मिरच्याचे झाड आहे ना, मग तुला काय मिरच्याची गरज पडली? हो बिचारे, झाड आहे माझ्या वावरात. पण आता कोण जाईन कोण आणन? याचा सूरजचे बाबा गेले होते तर आणले कुठं? माणसाला अंगवणी नाही राहतो. आपण सोय बाई, आपल्याला स्वयंपाक करावं लागते तर सर्व गोष्टी आपण हे पाहिजे बाई, ते पाहिजे बाई, कांदा पाहिजे बाई, मिरचा पाहिजे बाई करतो. आता बाय बरं 2-3 मिरच्या मागायला यास लागलं ना मला, मोठ्या मोठ्याला या लागते. असं काही नाही. मग गरीबाला काम पडते तसं मोठ्याला पडते, असं थोडी असते. मग हे कशी गोष्ट केली तू ना? मोठ्या मोठ्याला काम पडते म्हणून हे कशी गोष्ट केली? 1 नंबर गोष्ट केली. बरोबर आहे ते. तुला मिरच्या पाहिजे का बाई? घेऊन जाईन मग. घेऊन जा. काय बनवतो मिरच्याचं? काय नाही, खिचडी मांडतो म्हटलं. आज खिचडी मांडतो म्हटलं. आणि थोडीशी कढी बनवतो म्हटलं. कढी पत्ता नेतो त्या घरचा थोडासा. आणि मिरच्या घेऊन जातो. ना घेऊन जा. काय म्हणते सूरज गिरज बरा आहे आता? का जेवला गेला का? काल रात्री जेवला होता का तो? नाही मारलं रात्री गित्री डबल मारलं गिरलं नाही तुला? आणि भाऊजीने काही बोलले गेले का? भाऊजी मारलं गेलं का अजून डबल? नाही बाप्पा, आता कायले मारू? आणि मारून काय करायचं आहे आता? नाही मारलं त्याच्या बाबाने, नाही मारलं आणि मी नाही मारलं. आणि फक्त त्याचे बाबा बोलून राहिले, मी नाही बोलून राहिली त्याच्यासोबत. मी बोलली नाही. माझ्यासोबत आई 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 करते, पण मी काही बोलून नाही राहिली 2 दिवस. जाऊ दे ना आता. काय तू बी निर्मला, दे ना सोडून आता. जेवला गेला रात्री सपाटून जेवला चांगला. मग चांगल्या 2 पोळ्या जास्तच खाल्ल्या त्यानं. आई म्हणे मी तर बोलून नाही राहिली होती, पण थोस म्हणे आई किती दिवसाबाद जेवलो म्हणे मी चांगलं. घर ते घरच असते म्हणे आपलं. काय हो म्हणे माई आले झाले रोशनीचे, त्याच्यापेक्षा आले झाले म्हणे. माय म्हणे चुकलंच म्हणे. खरंच चुकलं म्हणे. माय झालेच नाही पाहिजे होतं म्हणे. सांगून द्यायला पाहिजे होतं म्हणे सगळं घरी, असं म्हणे बाई सूरज. मी मोठं ऐकून राहिली त्याचं. बडबड 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 एकटाच करून राहिला. मी हुई नाही करून चुई नाही करू, एका कानाने ऐकून राहिली होती. काय म्हणून राहिला, काय म्हणून नाही राहिला. तर मला आई बोल ना, आई बोल ना असं करून राहिला होता. मी ना मारलं तरी माझ्याजवळ आलाच रात्री. तो मन नाही लागत हो. बोली ना मी, मन नाही लागत नाही. असं वाटते याले अय म्हणून हे द्या बा, अय म्हणून आवाज द्या. पण मग नंतर राग माझ्या जायच नाही. आता बोलतो बाई. आज सकाळी बोलली मी, 1 शब्द बोलली फक्त. आता करीन बोलणं चालू. निर्मला बाई, कितीक दिवस नाही बोलशील हो तू पोरासोबत? कितीक दिवस नाही बोलत? त्याच्यापेक्षा बोल ना, जाऊ दे ना. बिचारा लंग 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 मागे येऊन राहिला ते आला. आणि काऊन नाही बोलत हो? बोल ना. बोलीन ना. चाल बाई, मी जातो. चंदाच्या घरी जायचं आहे, थोडंसं काम आहे चंदाच्या घरी. ते रोशनीने पाहायला जातो.
थोडीशी बरी आहे का नाही आहे तर. आणि तिले म्हणतो हे आता लग्न काढायचं आहे तर चरणले बी चरणही आला का नाही आला काय माहित का बिचारी. चरण दिसला नाही मला गावात. चरण आला ना वा? आला ना चरण. सकाळीच मायावल्या दुकानावर आला होता चरण. आला ना चरण, दिसला ना. हाय आला आला गावात आला. बरं झालं बाई आला तर बरं झालं, चांगली गोष्ट आहे. मग मी जातो चंदाच्या घरी जातो आणि रोशनीला पाहून येतो. आणि काय म्हणते त्याला संध्याकाळी बोलवतो दोघांनी नवरा बायकोले. काय करायचं काय नाही करायचं लग्नाचं हे ते थोडंसं चार चौघा आता सोबत बोलणं करायला लागेल. एकच पंगत देऊन देतो दोघं मिळून एकच पंगत देऊन देतो आणि पटापट मोकळं होऊन करून टाकतो. यायले काय करायचं आहे मग बोला लागेल ना. त्याचे सूर्याचे बाबा आहे म्हणे का त्याला सकाळ संध्याकाळी बोलून घेऊन येतो म्हणून सांगायला जातो म्हणे. तू तर जातो मी. तू ना चाय घे ना, चाय मांडतो दोघीसाठी. या बसा चाय घ्या बरं. चाय घ्या. हे पाय आपली अंजनीबाई किती दिवसाच्या बाद आली, पोराच्या घरून आली म्हणते काल. आणि पाय तुला भेटली वाटते सकाळी नाही? कालच भेटली म्हणजे सकाळी काही कालच भेटली. कालच मी तिच्या दुकानात गेली होती त्या पोरीला घेऊन. चॉकलेट पाहिजे करे ती पोरगी तर गेली होती तिला घेऊन तर कालच भेटली. मग बस ना. तर मग चाय मांडतो ना, अंजनीबाईलाही मांडतो आणि तुलाही मांडतो. जाऊ दे आता चाय माय कधी पी ना. तर मी नाही पेत चाय. मला जायचं आहे तिकडे. जिकडे चाय पेत बसली ना तिकडे सुरतचा बाप ओरडत. माहित नाही का त्या भाऊजी कसा आहे तर. हां घरी असला म्हणजे माय काव लावते माय मागं. हां घरी नसला तर परवडते बाप्पा सुरतचा बाप. आणि घरी असला असं डेबुजी दिसते एखाद्या याच्यावानी गव्हाचं पोतं. पण एवढं हे आहे का नाही. हां किरकिर ते घरी असले का मला घरीच राहा लागते. कुठे इकडे तिकडे भटकताच येत नाही. हां इकडं थोडीशी गेली का निर्मली कुठे गेली निर्मले 10 वेळा सुरतले विचारते आणि 10 वेळा मागं इकडे तिकडे पाहायला येते. मग काय करावं त्याच्यापेक्षा घरीच राहिलेलं बरं. अजून त्या घरी बसून मी चाय प्यायले तर इकडे येत पात बसली आहे का तू घरी नाही चालत का तुला कामच नाही का. अगं काय नाहीच पाहिजे त्याच्यापेक्षा जाऊ दे. घरी राहत नाही राहिले घरी का मग असं लावते. मग त्याच्यापेक्षा ना मी जाऊन सांगून येतो चंदाले संध्याकाळी घरी बोलवून घेतो त्याले आणि मी चालली जातो घरी तिकडल्या तिकडून. चाय राहू दे आता मी काय पेत नाही. पाच अंजनीबाईलेच पाच चांगला मस्त अद्रकचा चाय. काही दिवसाच्या बाद भेटली ना अंजनीबाई. काय व तू निर्मलाबाई बस ना वा. हां बस ना. बसली असती अंजनीबाई बसली असती. त्यासोबत बसायला काही मला आवडत नाही का. मस्त बसूशा वाटत आहे पण सुरतचा बाप आहे आज घरी आणि ते नाही का मग माय मांग येते. त्याला उलीशी दिसली नाही ना तर हे करते चिरटते मग म्हणून मला जास्त लागते. सांगून देतो पटकन चरणच्या घरी आणि चरणले आणि चालली जाते तिकडल्या तिकडून. जाय बापा मग जाय. चंदे इकडे चंदे चप्पल मारी कुठं गेली कुठं नाही. हा व्हिडिओवर आवाज दिला घेतच नाही. हे मनात घेतो. चंदा काय झालं काय झालं एवढं ओरडाने मार ओरडून राहिले काय झालं. त्या रोशनीला गोळ्या घ्यायला टाइम झाला तिथं गोळ्याचा. दे तिला गोळ्या दे आणि नाश्ता पाणी काय दे चाय ब्रेड काय दे तिले आणि गोळ्या घ्यायला दे ना. तुम्ही सांगा मी काय सांगू. हाय ते तिथं मागं बसली तुमच्यावाल्या मागच काय तिथं सोप्यावर बसली सांगा तुम्ही. बाबा माझ्यासोबत बोलून नाही राहिले कालपासून. बिलकुलच बोलून नाही राहिले. मी तर राहिली का बाबा तिकडे जाते. मी तिकडे गेली मागच्या साईडनं बाबा इकडे येते. बोलूनच नाही राहिले माझ्यासोबत बाबा. आता आईने म्हणते तिने गोळ्या घ्यायला म्हणते बाबा बोलूनच नाही राहिले. तू सांगितलं ना मला बोलायची इच्छा नाही म्हणून मी नाही बोलत. तू दे तिला जेवण खाऊन काय द्यायचं ते आणि गोळ्या घ्यायला लाव तिला गोळ्या घ्यायला. बरं लावतो गोळ्या घ्यायला पण नाश्ता बनवा लागेल ना. तुम्ही खान का काही बनू का उपमा की काही बनू का. आता स्वयंपाकाचा तर वेळ आहे थोडासा तर आता तिला गोळ्या घ्यायला लावतो तर थोडासा नाश्ता करतो. नाही तर मग फ्रूट असेल तर फ्रूट खातो का. लढून काऊन राहिली होतो. काय झालं लढाली एवढा. मला डोळ्यातून परपर आसू आणले. काऊन लढून राहिली. आई बाबा नाही बोलून राहिले माझ्यासोबत. बाबा कालपासून बोलूनच नाही राहिले माझ्यासोबत. जाऊ दे ना झालं ते झालं. आता काय पोरीसोबत बोलणं सोडून देता तुम्ही. बोलत जा ना बोल ना तिच्यासोबत. ते बाबा पोरगी लढून राहिली आणि आता अशा याच्यात तुम्ही अजून तिच्यासोबत बोला ठेवता आणि मग बोलत नाही ते मग त्या गोष्टीचं टेन्शन घेऊन राहिली. पा बरं लढून राहिली बिचारी. दे ना सोडून आता काय तुम्ही बी.
माझ्या मनात नको पडून तू त्यांचे, समजलं ना? माझी इच्छा नाही आहे कोणासोबत बोलायची इच्छा नाही आहे मला. फक्त तिचं लग्न करून द्यायचं आहे, गळ्यात काही हार घालून द्यायचे आहे, बस झालं. माझ्यावालं कर्तव्य इथंच खतम होऊन जाते. तिनं माझ्या काही नाक ठेवलं का? विचारलं का तिने? एक तरी शब्द सांगितलं का तिनं? सगळी गोष्ट माझ्याजवळ सांगे. हा, एवढं सगळं काम करून ठेवलं सगळी गोष्ट एक बाप होईल म्हणून सांगायला पाहिजे होतं ना तिनं. नाही सांगितलं. बरं, माझ्याजवळ नाही सांगितलं अजून कोणाजवळ सांगते? बाबाची इज्जत अशी कमी टाकून दिली आणि उठून पाहिली. हा, मी काय बोलू? मला काही घेणं नाही, मी नाही बोलत. आता मी बोलतच नाही, मला बोलतच नाही. ते तिच्या मताने ते कारभारपणा करत बसून आता आपल्याच पोरीने केलं का? असे किती पोरी आहे करते आणि सांगतही नाही. तिनं तर सांगितलंय बी. बरं झाली गलती आता तिच्याकडून, चुकी झाली तिची. दे ना सोडून आता. काय तुम्ही बी काय सोडून देऊ मी? काय सोडून देऊ? माझ्या साधेपणाचा फायदा उचलला तिनं. बाप, मी एवढ्या यानं तिने वाढवलं. काही ठेवलं का नाही तिनं? माझ्या साधेपणाचा फायदा उचलला तिनं. एक चापट मारली का तिने? महिन्याची मोठी होतपर्यंत एक चापट मारली नाही. फायदाच उचलला ना तिनं मला. तुम्ही बी आता गोष्ट कायले वाढून राहिले मला हेच समजत नाही. आता राहणच किती दिवस आपल्या घरी? 8-10 दिवस राहणार, 8-10 दिवस नाही राहणार. आता लगेचच आपण काढून राहिलो होता, किती दिवस राहणार ते? आणि आता ते अशानं लग्न करून द्या, तुम्ही बोला नाही तिच्यासोबत, काही नाही. तिच्या मनावर परिणाम नाही होईल का? आता काय वाटन त्या पोरीला? आता तुम्ही बी असे आतापर्यंत पोरगी आणि आता काहून तर तिच्यासोबत बोलूनही नाही राहिले बापा. हो ना, पोरगी करू ना, त्याचाच तर होय फायदा उचलला तिनं. पोरापेक्षा जास्त जीव लावला तिने काय केलं माझ्यासोबत तिनं? मला तुला सांगतो, मला काही हे नाही, मतलब नाही. आता मी ठेवणारच नाही मतलब. मी तोंडही पाहणार नाही आता तिचं. बस लग्न करून देतो, माझ्या बापाचं कर्तव्य पूर्ण करून देतो. ते तिच्या घरी सुखी आणि मी माझ्या घरी सुट्ट्या पाहतो. मला काय करावं लागते आता? तिनं काय विचार केला का? मी नाही करणार आता कोणत्या गोष्टीचा विचार. बाबा नका करू ना जी असे. बाबा बोल ना जी माझ्यासोबत. बाबा नका करू ना जी असे. माझ्याकडून गलती झाली ना जी बाबा. एक गलती माफ करा. इले सांग, मला बाबा म्हणायचं नाही म्हणून. इले सांग, तू बाबा म्हणायचं नाही म्हणा मला. आणि जेवढे दिवस आहे ना इथं तेवढे दिवस चांगली राही म्हणा. बिलकुल माझ्यासोबत बोलू नको म्हणा. मी इथं लग्न करून देऊन राहिलो, माझ्या कर्तव्य मी पूर्ण करून राहिलो. मला बाबा म्हणायचं नाही. आता मीच फसली बाई यायच्या दोघांच्या मधात. काय बोला मला काही समजून नाही राहिलं. जाऊ दे बाई रोशनी, जाऊ दे. लढू नको, जाऊ दे. काय एक कप चाय मान माझ्यासाठी. मी बसतो तिकडं मागं जाऊ. आणि तिच्यासाठी काय बनवतात कप बनव आणि गोळ्या घ्यायला लाव. डॉक्टर जोडून दिलं होतं तुला तिथे दुपारून. आणि तो सूरज होता वाटते सोबत. नाही जाय, गोळ्या घ्यायचं दिलं असं ना, घ्यायला लाव. आणि एक कप चाय मान माझ्यासाठी. पहिले तिचा नाश्ता करून दे, मग मला चाय मान. जाऊ दे बाई, लढ नको आता. जाऊ दे. तू विचार नाही केला ना? तू पाहिलं का त्या बापाला असं वागतं त्यासोबत? मी तुला एक शब्द बोललं का त्या बाप तर माझ्या अंगावरच आहे का नाही? मग आणि आता त्या बापच स्वतःहून तू त्यासोबत असं वागून राहिला. हे काही नाही, त्या बापाचं लय मन आहे मला माहीत आहे. ते राग होय थोडंसं 2 दिवस राहील. त्यावर मन नसतं, जीव नसता तर काय म्हणलं असतं. मला आठवण आहे गोळ्याची, पण मी देतो बा. त्या बाप मला थोडासा उशीर झाला तर लगेच आला ना, म्हणाले तिच्या गोळ्याचा टाईम झाला म्हणून. तू टेन्शन नको घेऊन, लढू नको तू आता. पण आई, मला किती दुःख होऊन राहिलं. माझ्या बाबा माझ्यासोबत बोलून नाही राहिले, पाहिलं नाही. मी तुला माहित आहे सकाळी इथं बसली होती, बाबा तिकडे गेले बाहेर. माझ्या तोंडही बी पाहून नाही राहिले. माझ्या बाबा आता बी त्यासोबत बोलायच्या वेळेस तिकडे पाठ करून बोलून राहिले. माझ्यासोबत एक काही शब्द बोलले नाही तर नाही, पाहुणे नाही राहिले. मी कशी राहू 8 दिवस तरी? तू सांगू आई. होईन सगळं बरोबर. तुले म्हणलं ना, मामीन काय सांगितलं तुले? टेन्शन नको घेऊ म्हणे ना अशा याच्यात. गोळ्या घे, मी नाश्ता करतो लगेच. आणि तू गोळ्या घेऊन आराम करतो याच्यात. ते आल्या रूममध्ये जा आणि टेन्शन नको घेऊ. त्या बापाचा राग तुला माहीतच नाही का? 2 दिवसाचा राग आहे. त्याविषयी त्या बापाच्या मनात कधी कडवटपणा आली तरी का? तू ते अचानक गेली का नाही, त्याच्यामुळे तो राग भरलेला आहे. निघन. आज नाही निघन, उद्या नाही निघन, परवा निघन. एवढं काय आहे त्याच्यात? तू जर अशी लढत राहायची तर मग कसं जमणार आहे? लढू नको, सोड. जाय, नाही तर मग ते मी सेप आणले निर्मला बाईच्या घरचे तर जाय. ते काय नाही तर संत्र काय. जाय बरं. ते बसभर तिकडे टाइमपास करत संत्र घे 2-3 आणि खात बस तिकडं. आणि तिकडं तुझे बाबा गेले आहे ना मागं, तिथं बस. नाही तर मग त्या रूममध्ये जाऊन बस. जा मग त्या रूममध्ये जा. त्या रूममध्ये जाऊन बस. मी करतो त्यासाठी नाश्ता गिस्ता. काय करावं बाई, काही घरात मला ना बरं नाही लागून राहिलं. एक हे झालं मोकळं एका गोष्टीतून. आता ती पोट्टी घरी आली, तिचा बाप चालू झाला. मी म्हणलं तिचा बाप आल्यावर आनंद होईन बा. आनंद तर झालाच म्हणा, पण त्याचाही राग जाऊन नाही राहिला. काय करावं ना काय नाही. मी किती समजावलं, कालपासून समजावतच आहे. बोलावं पोरीसोबत, पण माणूस काही ऐकतच नाही बापा मायाच्यानं. चल बापा, नाश्ता करून देतो तिला. चाय मांडाच आहे. डोकं चालून नाही राहिलं बाई मायवाला आता. काय झालं डोकं चालून नाही राहिलं? आता तर पोरगी आली होती वाली. सर्व तर बरोबर झालं. आता लग्नही काढून मग काय डोकं नाही चालून राहिलं होतं. कोण बोलून राहिलो बाबा?
अम्माय निर्मलाबाई होय का? निर्मलाबाई होय. बस ना निर्मलाबाई, ये ना बस ना, बस बस. वेळ नाही मला बसायला बिचारे, वेळ नाही. त्या भाऊ घरी आहे निर्मल भाऊ, तर मला कुठं आता फुरसत आहे बसाले. बसू तर देते का तो माणूस मला? मला वेळ नाही आहे. मी काय म्हणत होती तुले, चरण कुठे आहे चरण? काहून हो? काय झालं? रोशनीचे बाबा तिकडे बसले आहे मागच्या साईडनं. काहून काम होतं का? बोलू का? आवाज देऊ का? एवढं काही काम नाही आहे, फक्त सांगतच होता नीरो, दुसरं काही नाही. असं तसं काम असतं तर मीच जाऊन बोलली असते. तसं गिसं काही नाही आहे. मी फक्त एवढं सांगायला आली तुले का बा सूरजचे बाबा म्हणे संध्याकाळी तुम्ही दोघे नवरा बायको या म्हणून घरी, आणि रोशनीला आणशील तर आणजो, नाही तर नको आणजो. दोघे जण या घरी, या तुम्ही दोघे जण. कायच्यासाठी ये म्हणतं? काय काम पडलं? दोघे जण आम्हाला. अजून काय झालं बापा? आता काय झालं हो निर्मलाबाई? घाबरू नको, भेऊ नको, भेऊ नको. नाही बाई, आता ना मन असं धाकरल्यासारखं झालं का नाही तुला सांगतो मी. लय धाकरल्यासारखं झालं. म्हणून मी म्हणून राहिली काहून काय झालं बा म्हणून. काही धाकारू नको, काही नको करू. तुमच्या दोघा नवरा बायकोले याच्यासाठी बोलावलं का लग्नाचं बोलणी फुलणी करावं लागून काय नाही. आता आपण लगेचच काढून घेऊ ना लग्न, तर काही पत्रिका काय छापायचं आहे काय नाही, तर करून घेऊ बा म्हणलं साधं भय. काही पत्रिका छापायची गोष्ट नाही आहे. फटाफट आपण ना डायरेक्ट फोन करू. आता काय राहिलं तिथं पहिल्यासारखे पत्रिकाचं काही हे नाही. पुन्हा जवळचे लोक बोलू नाही का, मेन आणि साधं भयच करून टाकू. हो, तर म्हणूनच म्हणलं तुले अनाचरणले बोला म्हणे सुरेशचे बाबा, बोलवून आण म्हणे त्याले, संध्याकाळी सांग म्हणे बोलवाले. तर म्हणून मी तुले सांगायला आली. आता मी बबिताच्या घरी गेली होती आपला मिरच्या आणायला, तर मी विसरून गेली पाय. मिरच्या आणायला गेली तिकडं, आणि मी म्हणलं चंदाच्या घरी जायचं आहे. आता मिरच्या राहिल्या आणायच्या माझ्या, मिरच्या आणि कढीपत्ता. तर तुझ्याच इकडं आधी सांगाले मिरच्याही नाही घेतल्या आणि काहीच नाही घेतल्या. तर तुला सांगून द्यावं म्हणलं, लगेच घरी जावं म्हणलं. नाही तर सूरजचा बाप बोंबलं ना मग. ही गेली सांगाले दिल्लीला गेली का कलकत्त्याला गेली का कुठं गेली, गावातल्या गावात असेल एवढा टाईम लागते असं करते का नाही. तर म्हणून मग पटकन सांगतो, पटकन आता पुन्हा वापस बबिताच्या घरी जावं लागतं. काय जावं लागते बबिताच्या घरी? माझ्या घरचं घेऊन जा ना, माझ्या घरचं घेऊन जा. मिरच्या बी आहे आणि कढीपत्ता आहेच माझ्या अंगणात लावलेला केवढा मोठा मागच्या साईडनं, तर घेऊन जा ना. कढीपत्ता लागेल तेवढा घेऊन जा, आणि मिरच्या आहे घेऊन जा. तिकडं काय बहिणीच्या घरी वापस जाते तर काय बाई. दे मग त्याच घरचा दे, दोन्ही दे. खिचडी मारत म्हटलं थोडीशी, कढी बनवतो म्हटलं, दे दोन्ही दे. आणि रोशनी कुठं आहे? काय करू राहिली रोशनी? आहे माय रोशनी आताच गेली, तिच्या खोलीत गेली, ते बसली तिकडं मधातल्या रूम मध्ये. तिला म्हटलं जाय, लढूनच राहिली पोट्टी निसते, लढूनच राहिली. आता काय लढते हो? आता काय लढते? आणि तू काऊन लढू देतो? अजून काही बोलली गेली का ते? तू काही बोलली गेली का तिला? मी नाही बोलली बिचारे, तिचा बापच नाही बोलून राहिला तिच्यासोबत, एकही शब्द बोलून नाही राहिला. ते इथं बसली का तिचा बाप बाहेर जाते, ते बाहेर गेली का तिचा बाप इथं येते. आणि काय चालू आहे दोघा बापलेकाचं काही समजून नाही राहिलं. मलाच पागल झाल्यासारखं लागते. म्हणून तर म्हणलं मी माझं डोकं चालून नाही राहिलं, तू नावात दिला मला. मग रोशनीचे बाबा बोलून कुठे राहिले? तिच्यासोबत बोलूनच राहिले नाही. आणि आता अबोला ठेवून काय करते वा चरण? अबोला ठेवून काय करते? थांब मी समजावतो त्याला मागच्या साईडला. तो आता राहू दे, आता नको समजावू. तू का नाही निर्मल भाऊली नाही का संध्याकाळी समजावायला सांगतो. आम्ही येतोच ना दोघं जण त्यावल्या घरी, तर तेव्हा सांगायला लावतो थोडंसं समजावून, ऐकन तरी. बरं 5 वाजला मला फोन वाजला. थांब बरं मी फोन उचलून येतो. बरं थांब मी तुला कढीपत्ता आणून देतो, आणि मग कोणाचा इथं लावतो. चल दोघी जण जाऊ तिकडं रोशनीचे बापाही बसले. चल कढीपत्ता आणू.